नमस्कार मित्रांनो, मी तन्मय. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या चॅनल आपले साहित्यमध्ये. मागील सत्रामध्ये आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याबद्दल चर्चा केली होती, त्याचा इतिहास जाणून घेतला होता. आज आपण साहित्य म्हणजे काय यावरती चर्चा करणार आहोत. साहित्य म्हणजे मानवी जीवनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना, संस्कृती, परंपरा व सामाजिक वास्तव यांचा भाषेच्या माध्यमातून केलेला कलात्मक, प्रभावी आणि अर्थपूर्ण आविष्कार आहे. साहित्य केवळ मनोरंजनाचे साहित्य नसून माणसाच्या जीवनाला दिशा देणारे, समाज जागृती करण्याचे माध्यम आहे. साहित्याच्या माध्यमातून आनंद, दुःख, प्रेम, वीरता, करुणा, विनोद अशा विविध भावना व्यक्त करता येतात. तसेच साहित्य समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्ती दाखवते, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवते, समाजाला योग्य अयोग्य याची जाणीव करून देते. त्यामुळे साहित्य हे आपल्या समाजाच्या समोर आरशासारखं आहे. मराठी साहित्यामध्ये प्रामुख्याने 5 प्रकार येतात. त्यामध्ये काव्य म्हणजे पद्य, गद्य, नाट्य, लोकसाहित्य आणि इतर साहित्य असे हे मुळात 5 प्रकार आहेत. काव्यामध्ये कविता, गझल, अभंग, ओवी, पोवाडा, भारुड हे प्रकार मोडतात. गद्यामध्ये कादंबरी, कथा, ललित लेख, निबंध, आत्मचरित्र, चरित्र आणि प्रवास वर्धक ज्या गोष्टी आहेत त्या गद्यामध्ये येतात. नाट्यामध्ये सामाजिक नाट्य, ऐतिहासिक नाट्य, संगीत नाट्य आणि एकांकिका हे सगळे प्रकार नाट्य प्रकारात येतात. लोकसाहित्यामध्ये लोकगीते, लोककथा, म्हणी, उखाणे, भारुडे हे सुद्धा प्रकार येतात. आणि इतर साहित्यामध्ये मग समीक्षात्मक साहित्य असेल, विनोदी साहित्य असेल, बाल साहित्य असेल, विज्ञान साहित्य असेल, हे सगळे इतर साहित्यामध्ये येतात. तर मुळात हे 5 प्रकार मराठी साहित्यामध्ये येतात. अशा प्रकारे आपण आपल्या साहित्याबद्दल सोप्या आणि संक्षिप्त प्रमाणात माहिती घेतली. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.